वेरी हैप्पी स्टीयर अवे मॉर्निंग टू ऑल। दोस्तों आज हम निकले हैं रायगढ़ फोर्ट देखने के लिए और वहाँ पे रोपवे से जाने के लिए। तो आज हमारे साथ हैं तुषार जी और उनके पेरेंट्स और मेरे साथ मैं और आद्या। तो हम 5 लोग निकले हैं इस जर्नी पर। ये है तुषार जी ड्राइविंग सीट पर। तो हम लोग निकले थे एक्चुअली सुबह जल्दी 5:30-6 बजे हम लोग निकल गए थे और हमने पुणे का ट्रैफिक हमें अवॉइड कर पाए। और अभी हम फ़िलहाल हैं तामिनी घाट की ओर जाते वक्त। ये बॉर्ड रोड है, काफ़ी अच्छा हो गया रास्ता, पर ऐसे देखिए बीच में छोटे छोटे सेक्शंस हैं जहाँ अभी भी रेनोवेशन का काम चल रहा है। बट ऑल अलोन द रोड इज़ वेरी गुड। पुणे से रायगढ़ का डिस्टेंस है 130 किलोमीटर्स। काफ़ी लोग जानते भी होंगे, ये कैपिटल सिटी रहा है शिवाजी महाराज मराठा एम्पायर का। जैसे मैंने कहा रूट काफ़ी अच्छा है, लेकिन पूरा का पूरा जो रूट है वो घाट सेक्शन का है। अगर ये वाला मैं सेक्शन आपको जो अभी आप देख रहे हैं ये छोड़ दे तो इसमें भी स्ट्रेचेस काफ़ी कम है, तो केयरफुली ड्राइव कीजिए। राउंड अबाउट 3.5 आवर्स का ड्राइव पूरा का पूरा बनता है। तो मैंने उसके कुछ ग्लिम्स आगे डाले हैं इस वीडियो में, आप देख सकते हो किस तरह का देख पाओगे कि किस तरह का रोड है। रोड कंडीशन जैसे मैंने कहा काफ़ी अच्छी है और रास्ते में काफ़ी रेस्टोरेंट्स वगैरह मिल जाते हैं जहां हम नाश्ता सुबह सुबह अगर आप निकल रहे तो नाश्ता चाय वगैरह का अरेंजमेंट हो जाता है। एंजॉय गाइस। दोस्तों हम लोग पहुंच गए रायगढ़ रोपवे। चले गए आपको रोपवे की सैर कराते हैं। 5-10 मिनट में रोपवे चालू हो जाएगा। 3 कार्ट है गाइस, मेरे पीछे एक है और उसके पीछे भी एक है। तो 3 कार्ट हैं और ये डायरेक्शन में ऊपर की तरफ जाएंगे। अभी इस तरफ पीछे पहाड़, इस तरफ पीछे पहाड़, और ये रोपवे शुरू हो गया गाइस। ये हम लोग ऊपर की तरफ जा रहे हैं। दैट इज द बेस, ये बेस है। बहुत ही खूबसूरत है गाइस, देखो। दीदू कैसे वाटते? छान छान वाटते। आद्या इकडे बघ, कसे वाटते तुला? मज्जा येते? ही बघ अजून एक रोपवे पण आहे आपल्या बाजूला। हे बघ किती वरती आलो आपण। के नज़ारा देख सकते हैं। आई डोंट थिंक कैमरा कैन जस्टिफाई इट, फिर भी आपको दिखाने की कोशिश तो करते हैं। देखो जरा, देखिए आपको दिखाने की कोशिश जरूर करूंगा, बट आई नो कैमरा कैन नॉट जस्टिफाई इट। हमको वहाँ जाना होगा, ठीक है? हमको गाड़ी चाहिए। इस तरफ से चढ़ रहे हैं हम लोग, ये पहाड़ है जिस पे जा रहे हैं हम लोग। करीब करीब पहुंच गए।
अरे अलग करायला ते कसं ते गेट जवळ नाही निघून गेलो काही त्याला काय आलो आपण ये वोपी आतापर्यंत लोकांनी श्वास रोखून ठेवला आता लागले अद्दू थांब चॉकलेट नाही देणार तुला चॉकलेट पाहिजे तुला छोटी सी काट रहती है within 2 to 3 minutes max 4 minutes we are up on the Rajgarh. So fabulous experience, बहुत ही बढ़िया एक्सपीरियंस. kudos to ropeway. घूमेंगे, देखेंगे राजगढ़ क्या क्या है, आपको भी दिखाएंगे. लेट्स डू इट. चलो ये समोर बघ, इकडे ये, समोर बघ आणि चल. जाऊ दे दादा, तुम्ही चल. सोडा द्या ये. तो गेस्ट हाउस को नहीं बोलती. बहुत खूबसूरत सा छोटा सा उन्होंने लंच रूम बनाया गाइस, और यहाँ से देखना शुरू करेंगे. सो हाँ नहीं तो गढ़ प्रवेश टिकट. सो 24 रुपीज ईच गाइस टिकट आहे. ये यहाँ पे मैप दिया हुआ है. सो ये देखिए, वी आर हियर राइट नाउ. यहाँ से हम लोग ये दरबार वगैरे बनवायला आहेत ना. रोपवे नहीं लेना, मेरा दरवाजा 1700 में बनी हुई दीवारें और सीढ़ियाँ अभी भी हैं. देखिएगा इस 1600 से भी 1600 से 1700 के बीच में बने हुए और मेंटेन्ड. ओल्ड इज गोल्ड.
शावकीरकर आहे पा आणि माझं गाव आहे पाहित्याला हिरकणवाडी. या रायगड किल्ल्यावरती 11 वर्ष झाले गाईड करतो पा. रायगड किल्ल्यावरती आज तुम्ही आलात ही गडाची मागची बाजू पा, रायगडाची समोरची बाजू. जी लोक या गडावरती पायी येतात ती रायगडाची समोरची बाजू. रायगड किल्ला तुम्ही पाहिला असेल नसेल आज आपल्याला पाहायचं आहे पा. पण रायगड म्हटलं की रायगडाची हाईट ही समुद्र सपाटी बसून रायगड 2851 फूट उंचावरती पा आणि रायगडाच्या पायथ्यापासून गडाच्या महात्यापर्यंत 1350 फूट. गडाचा टोटल परिसर 1200 एकराचा पा, 1200 एकर. पठार भाग 100 एकरचा आहे. 1200 एकरचा परिसर आहे. पूर्ण रायगड हा 1200 एकरामधला आहे आणि जेवढं बाल्य किल्ला वगैरे आहे ना हे 100 एकरामध्ये पा. पठार भाग हे 100 एकरचा आहे. तर रायगड किल्ला त्यावेळी बांधण्यासाठी 14 वर्ष लागली होती पा. 14 वर्ष 1656 ते 1670 पर्यंत या गडावरती बांधकामं केली पा. मात्र जेव्हा छत्रपती शिवरायांनी हा डोंगर घेतला, हा डोंगर होताना या डोंगराला राहिरी म्हणून ओळखलं जात होतं. आणि हा राहिरीचा डोंगर हा जावली खोऱ्यामध्ये होता पा आणि हे जावली खोरं आदिलशाहीचं सरदार चंद्रराव मोरे या मोऱ्यांच्या ताब्यामध्ये होतं पा. मग शिवरायांनी त्या मोऱ्यांना पत्र पाठवलं आणि पत्रामध्ये उल्लेख केला की जावलीचे मोरे तुम्ही आमच्या हात आपल्या हात आपले हिंदवी स्वराज्यामध्ये सामील व्हा. पण ते जावलीचे मोरे अतिशय उर्मट अतिशय गर्विष्ठ होते पा. छत्रपती शिवरायांना त्यांनी युद्धाचं चॅलेंज केलं की तुम्ही कसले राजे, खरे राजे जावली प्रांताचे आम्ही आहात. मात्र या जावली खोऱ्यामध्ये आपल्या राजाने त्यावेळी आपले निवडक मावले होते जावली खोऱ्यामध्ये पाठवले. जावली खोऱ्यामध्ये त्यावेळी 3 महिने लढा चालू होता. त्या लढ्यामध्ये त्यांच्या चुलत भावाचा वध हनुमंतराव मोऱ्यांचा झाला. तर राजांच्या शरण येऊन हा डोंगर राहिरी छत्रपती शिवरायांना 15 मे 1656 मध्ये हा डोंगर देण्यात आला. 15 मे 1656 मध्ये हा डोंगर शिवरायांना देण्यात आला. तेव्हा राजांसोबत पंत होते, मोरपंत पिंगले. राजे व पंत जेव्हा या डोंगरावरती येणार ना राजाने या डोंगराची पाहणी केली पा. या राहिरीची पाहणी केली. चारी बाजूनी पाहिलं, चारी बाजूनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत पा. पण कोणताही पर्वत कोणताही डोंगर या डोंगरात अटॅच नाही पा, जॉईंट नाही, कनेक्शन नाही. एका खडकापासून उगवलेला एकमेव डोंगर. शिवरायांनी हा डोंगर राजधानीसाठी निवडला पा. मग राजधानीसाठी निवडला व नामकरण बदलण्यात आलं, रायगड हे नाव ठेवण्यात आलं. मग रायगड घेतल्यानंतर या रायगडावरती 14 वर्ष 350 घरं बांधली. 14 वर्षामध्ये 350 घरं, 11 तलाव आणि 84 टाक्या बांधल्या पा. पण आज आपण बांधकाम पाहतो, इमारती पाहतो, वास्तू पाहतो, पण मनामध्ये एक छोटा विचार, एक प्रश्न निर्माण होतो की जेव्हा आपण गडावरती येतो ना आल्यानंतर जेव्हा किल्ला पाहतो ना की 2 पायाच्या माणसाला वरती येणं शक्य नाही. तर एवढा मोठा रायगड किल्ला घडवण्यासाठी, एवढा भिंती बांधण्यासाठी, वास्तू बांधण्यासाठी हे दगड आली कुठून आणली कशी पहा. पण आपले राजे एक ग्रेड होते बा. जिथे उतरती जागा दिसेल ना, जिथे उतरती भाग तिथे मोठ्या मोठ्या खाणी खोदल्या, म्हणजे मोठे मोठे खड्डे आणि खड्डे खोदून आडव्या भिंती बांधल्या. म्हणजे गडावरती जे 11 तलाव 84 टाक्या खोदल्या तेथून दगड काढला, बांधकाम मध्ये घेतला गेला. बांधकामामध्ये दगड बी झाला, पिण्यासाठी गडावरती पाणी बी झालं. पण हे बांधकाम जॉईन करण्यासाठी मात्र चुना, शिस, गुळ हे 3 पदार्थ वापरले पहा. ह्याच्यावरती पूर्णपणे छप्पर, हे छप्पर मात्र कौलावर होतं पहा. खापरलेली कौलं असतात ना ती कौलं आणि पूर्णपणे लाकडी छत होतं. आणि ज्याने हा रायगड घडवला त्यांचं नाव होतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकर या बांधकाम खात्याचे प्रमुख होते. त्यांना छत्रपती शिवरायांनी विचारण्यात आलं, हिरोजी तुम्ही रायगड बांधलात, राजधानी बांधलीत, पण या गडाची गॅरंटी काय? गॅरंटी पत्र जगदीशपराच्या भिंतीवरती लिहून ठेवलं गेलं आणि असं म्हटलं गेलं की राजा गडावरती नगारखान्यावरती नगारे वाजले, किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा पायी येताना लागतो पा, महादरवाजा. महादरवाजा बंद झाला तर फक्त या गडावरून खाली जाईल ही पाण्याची धार व खालून गडावरती येऊ शकेल हवा, इतका बलकट बांधण्यात आलेला रायगड किल्ला होता पहा. रायगड किल्ला आज आपण उद्ध्वस्त पाहतो, कारण की हाच रायगड किल्ला 10 मे 1818 मध्ये कर्नल प्रॉहतर मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी रायगडाच्या दक्षिणेला डोंगर पोटल्याचा, त्या डोंगरावरती तोफा चढवल्या आणि तेथून गडावरचा दारुगोळा साठा होता उडवण्यात आलं. त्यामुळे रायगड किल्ला हा पूर्णपणे 11 दिवस हा रायगड किल्ला जलद होता पहा. मग रायगडावरती पाहणार काय, पाहण्यासाठी मिळणार काय? दगडाचं बांधकाम आणि विटांची बांधकाम. जेवढं या गडावरती आपण दगडाचं पाहू तेवढं शिवरायांच्या काळामधलं आहे आणि विटांचं पाहू तेवढं पेशव्यांच्या काळामध्ये आहे. आता आतमध्ये आपण राणी महलामध्ये आतमध्ये जाऊया. शाळेत नाही गेली तू? आता बघा, आता आपण जिथे उभे आहात ना, हा एवढा एका राणीचा एक महल आहे.
एका राणीला एक महल, अशा प्रकारे हे लाईनीत 6 महल आहेत पहा, 6 महल. छत्रपती शिवरायांना राण्या 8 होत्या आणि राजाने 8 लग्न एवढीने केली नव्हती, तर हिंदवी स्वराज्य वाढावं, सैन्य वाढावं म्हणून आपल्या राजाने 8 लग्न मोठमोठ्या घराण्यामध्ये केली पहा. राजांच्या 6 राण्या रायगड किल्ल्यावरती, स्वैराबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, काशीबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई, या 6 राण्यांचे 6 महल. राजाने राण्या 8 म्हणजे 2 कुठे, तर रायगड किल्ल्यावरती येण्याच्या आधी सहीबाईंचं निधन राजगडावर झालं पहा. रायगड किल्ल्याच्या पायथ्याला पाचाड म्हणून गाव आहे. पाचाड गाव मध्ये आऊसाहेब, जिजाऊ साहेब राहत होत्या. आऊसाहेबांची सेवा करण्यासाठी मात्र पुतला राणींना खाली ठेवण्यात आलं. रायगड किल्ल्यावरती 6 राण्यांचे 6 महल. महलाची रचना, दगडाची भिंत, संरक्षण भिंत, भिंतीच्या आतमध्ये काही 2 चौथरे ज्योती आहेत पहा. पहिला चौथरा हॉल, पाठीमागे बेडरूम, पाठीमागे शौचालय, एक खिडकी आहे. ही खिडकी मात्र हवा येण्यासाठी खिडकी होती. पूर्वीचं कमोड भांडा पण पाहू शकतो, जाऊन पाहू शकतो. रानी महल नंबर 2. गाइस वो इन्फॉर्मेशन मराठी में दे सकते हैं. सो इन शॉर्ट उन्होंने अभी बताया कि 8 रानियां थी महाराज शिवाजी महाराज की, उसमें से 6 यहाँ ऊपर रहते थे. एक उनका निधन हो गया था सईबाई यहाँ आने से पहले, और एक थे पुतलाबाई जो नीचे जीजामाता महल है वहाँ पर जीजाऊ माता उनकी जो सास, उनकी सेवा में रुके थे. तो यहाँ 6 महल है पीछे जो हमने देखा उसका, और बाकी वो भी बताएंगे आगे. तर बघा आता आपण राणी महल पाहिले. या साईडला काही 5 वाडे पाहण्यास मिळतात. 5 घर आहेत या साईडला. याला अष्टप्रधान मंत्रिमंडळ असं म्हटलेलं आहे. अनाजी पंत, हंबीराव मोहिते, रामचंद्र नीलकंठ, निराजी रावजी, रघुनाथ पंडित यांची घर आहेत बा. हा हे इथे ते राहत होते पा. रायगड किल्ला राजधानी होती. कारभार लिखाणकाम इथे होत होतं पा. अर्थामध्ये पूर्वीचे मंत्रालय झाले पा, सचिवालय. आता इथे बघा समोर जालीवाले काही खड्डे आहेत. पहिला खड्डा 22 फुटाचा, दुसरा आहे 20 फूट आणि तिसरा 18 फूट. याला छत्रपती शिवरायांच्या काळामधलं धान्यांची कोठार, धान्य पेव असं म्हटलेलं पा. धान्य कोठार, इथे धान्य साठा केला जात होता आणि जेव्हा रायगडास वेळा पडेल तेव्हा इथलं धान्य या गडास पुरवलं जात होतं पा. गडावरती 350 घरं होती, या गडावरती वस्ती होती. पण जेव्हा पेशवे आले त्याने ते कैदी इथे गुन्हेगार ठेवण्याचा उपयोग केला जात होता पा. पेशव्यांच्या काळामध्ये कैदी कोठार, शिवरायांच्या काळामध्ये धान्य कोठार. हा दरवाजा मेना दरवाजा, मेनासारखा या साईडला एक समोर दरवाजा आहे, तो होता पालखी दरवाजा. गडावरती येणारी पालखी होती आऊसाहेबांची, शंभूराजांची पालखी गडावरती आली तर या दरवाजातून आतमध्ये दरबारामध्ये जात होती पहा. मग पालखी दरवाजापर्यंत 6 राण्यांचे 6 महल. पण प्रत्येक राणीच्या महलासमोर हा एक एक वटा पाहतो पा, चौथरा. राण्यांच्या दाशी होत्या ना, त्यांचं राहण्याचं ठिकाण, दाशी वसा, राणी वसा, धान्य कोठार. आता आपण शिवरायांच्या महलामध्ये, राजवाड्यामध्ये या भिंतीपासून एक समोर भिंत, त्या भिंतीपर्यंत अखंड छत्रपती शिवरायांचा महल, त्याला राजवाडा असं म्हटलेलं पहा. आपल्या राजांचा महल होता. महलाची काही रचना होती की छत्रपती शिवरायांचा महल त्यावेळी 2 मजली होता. इथे काय होते सांगतो ते सांगणार आहे. तर शिवरायांचा महल पूर्वी 2 मजली होता. आजूबाजूला काही खिडक्या होत्या, त्याला टेहलणे बुरुज, जे पहारेकरी होते त्यांना टेहलणे बुरुज होते. महलामध्ये अशा प्रकारे काही 4 चौथऱ्या आहेत, या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत. पण पहिला चौथरा अतिशय महत्वाचा पहा. अतिशय महत्वाचं म्हटलं की आपल्या राजांचं निधन झालेलं ठिकाण, आपल्या राजांचं निधन या गडावरती, जन्म शिवनेर किल्ल्यावरती पहा. निधन या गडावरती व याच महलामध्ये इथे 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवरायांचं निधन झालं पहा. वार होता शनिवार, हनुमान जयंतीला दुपारी 2 वाजता आपल्या राजांचं निधन याच महलामध्ये झालं. मात्र त्यांना इथून देहपली, त्यांना अग्नी देण्यासाठी इथून
कोपऱ्यामध्ये पाठीमागे एक मंदिर आहे आणि हे जगदीश्वराचं शंकराचं महादेवाचं मंदिर पहा. राजे शंकराचे भक्त होते म्हणून राजांना देहबली जगदीश्वरासमोर देण्यात आली पहा. जगदीश्वरासमोर त्यांची समाधी आपल्या राजांची. हा त्यांचा महल. एका कोपऱ्याला छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्या, तर दुसऱ्या कोपऱ्याला त्यांचं स्नानगृह होतं. त्यावेळेचं बाटप पाहूया आपण. आपल्या राजांच्या काळातलं हे त्यांचं स्नानगृह, अंघोळ करण्याचं ठिकाण. पहिला चौथरा झाला त्यांचं बेडरूम, दुसरा चौथरा होता स्वयंपाकघर, तिसरा जिथे तुम्ही बसलाय हे दफ्तरखाना. जो शेवटचा आहे, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर 2 प्रकार होते, दिवाणी आम, दिवाणी खास. तसं आपल्या राजांची दिवाणी खास जनता बसते जागा. राजांचा महल झाला. आपण काही चौकांवरती आपल्या दगडाच्या चौकनी खुन्ना पण पाहण्यास मिळत. ह्या चौकनी खुन्ना आता घरांना कॉलम आहेत, पण त्यावेळी ह्याच्यावरती लाकडी पिल्लर असले जात होते पहा. शिवरायांचा महल पूर्वी 2 मजली होता आणि आजूबाजूला काही खिडक्या, या टेहळणी बुरुज. जे पहारेकरी होते त्यांना टेहळणी करण्यासाठी टेहळणी बुरुज होते. महलाच्या एका कोपऱ्यात त्यांचं सज्जा, गॅलरी, बाल्कनी आहे. ती बाल्कनी आपण बघण्यासाठी जाऊया. हॅलो. पाहायची इच्छा होती का नाही? इच्छा शक्ती पुढे काही किती त्रास असला तरी 72 years and he's still very curious to know about this place, roam around this place. Jai Shivrai. तर बघा, इथून तुम्हाला काही इलेक्ट्रिकचे 2 खांब दिसतात का, लाईटचे पोल. तुम्ही ज्या रोफोनी गडावरती आलात तोच कडा आहे. शेवटला टोक गेलेला पहा, हिरकणी टोक, हिरकणी बुरुज. जी हिरा उतरली होती तो कडा आहे. हिरा नावाची गवलन होती पहा, नेहमी दूध विकण्यासाठी गडावरती येत होती पहा. पण एके दिवशी दूध विकता विकता सायंकाळ झाली. नगारखान्यावरती नगारे वाजले, किल्ल्याचे दरवाजे बंद झाले. मग त्या आईला खाली जाण्यासाठी रस्ता नव्हता, कारण की त्याचं छोटं लहान तानं बाल हे खाली होतं पहा. मात्र ती त्या कड्यावरती गेली व त्याच कड्यावरून खाली रात्रीच्या वेळी उतरून गेली पहा. पण त्या कड्याचं नाव देण्यात आलेलं हिरकणी कडा, हिरकणी बुरुज. समोर बघा, जे विटांचं चौकनी बांधकाम, हे विटांचं बांधकाम आहे ना, हे पूर्वीचं टाकसाल आहे. टाकसाल म्हटलं की पूर्वीचं छापखाना. पूर्वी नाणी राजमुद्रा होत ती छापण्याची जागा छापखाना. समोरचा अष्टकोनी चौथरा दिसतो ना, हा शिवरायांचा सज्जा आहे. गॅलरी, बाल्कनी हा राजांचा सज्जा होता. अष्टकोनी स्तंभ पण म्हटलेला आहे. आणि या चौकानामध्ये त्या कोपऱ्यामध्ये खाली जमिनीमध्ये उतरण्यासाठी त्रिकोण आकडा बघा, तेथून जमिनीमध्ये उतरण्यासाठी 11 ते 12 पायऱ्या आहेत. आणि आतमध्ये एक खूप अंधारामध्ये खोली आहे बघा, खूप अंधारामध्ये. त्या खोलीचं नाव आहे गुप्त खलबतखाना खोली बघा. गुप्त खलबतखाना खोली म्हटलं की त्यांचं सिक्रेट रूम झालं बघा. आपल्या राजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक गावोगावी जाऊन खबरी घेऊन कोणत्याही वेशामध्ये गडावरती येत होते आणि आल्यानंतर त्यांची गुप्त चर्चा या खोलीमध्ये होत होती पहा. गुप्त खलबतखाना खोली. आता या साईडला पाहिलं तुम्ही, काही 2 बुरुज, काही 2 स्तंभ आहेत पहा. या स्तंभांची नावं आहेत विजय स्तंभ, सप्तमनोरे. सप्तमनोरे म्हटलं की 1 लाखून पूर्वी 7 मजली मनोरे होते. 7 मजली म्हणजे किती उंच झालं पहा. आणि विजय स्तंभ म्हटलं की आपल्या राजाने विजय मिळवला, आपल्या राजाने कोणताही गड जिंकला की इथून आजूबाजूच्या गावांना, लोकांना, किल्ल्यांना इथून समजवलं जात होतं. आपल्या राजाने गड जिंकला की भगवा झेंडा, तोफेचा मारा, गवताची गंजी पेटवली जात होती. कारण की लोकांना समजलं जात होतं, आज आपल्या राजाने कोणता नाही कोणता तरी किल्ला जिंकलेला आहे, त्यामुळे याला विजयस्तंभ असं म्हटलेलं बा. आणि सप्तमनोरे म्हटलं शिवरायांच्या राण्या मेनेमध्ये बसून किल्ल्याच्या मागच्या बाजूने त्यांची इथे बसण्याची जागा होती. आता आपण इथे खाली एक मोठं तलाव पाहणार. हे जे आहे काय, हे आपले विजयस्तंभ आहे. हो, विजयस्तंभ सप्तमनोरे. तर बघा, हा किती मजली होता? 7 मजली, दोन्ही पण 7 मजलीच होते. आता आपण इथून खाली एक मोठं तलाव पाहणार, गंगासागर. गंगासागर म्हटलं की रायगड किल्ल्यावरचं एकमेव तलाव असं आहे की रायगडास 12 महिने पाणी या तलावाचं पुरतं पहा. हो, अजूनही संपतच नाही. खोली आहे 32 फूट, त्याच्या आतमध्ये विहीर आहे. गंगासागर नामकरण का पडलं? शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट्ट आले होते आणि गागाभट्टाने आणलेलं 7 नद्यांचं, समुद्रांचं पाणी, ते उरलेलं पाणी या तलावामध्ये सोडण्यात आलं. नामकरण देण्यात आलेलं आहे गंगासागर म्हणून. हे गंगासागर तलाव. आता आपण शिवरायांच्या दरबारामध्ये, दिवाणी आम मध्ये जाणार आहात. सावकाश.
समोर डोंगर, तो डोंगर आहे चकमक टोक. दिसला का टोक? पितृ करेल त्याला तिथून शिक्षा केली जात होती, तिथून फेकून दिलं जातं. आणि हे गंगासागर तलाव 32 फूट खोले आहे, पण ह्याचं पाणी सुमारे अच्छा, हे बंद केलं का आता? ऐशपत या इथे आपण आता वास्तुशास्त्र आवाज इथे पाहणार आहात. सिंहासन आहे. हा, माहिती आपण त्या गेट मध्ये घेऊया. पण या दरबारामध्ये वास्तुशास्त्र की हा त्यांचा दरबार आहे, पण दरबार आज आपण ओपन पाहतो पा. पूर्वी हा दरबार पूर्णपणे बंदिस्त होता, वरती छप्पर होतं. ही समोरची भिंत आताची आहे. समोर मेघडंबरी, समोर गेट आहे नगारखाना. नगारखाना ते मेघडंबरी मधलं अंतर 250 फुटीचं अंतर आहे पा. दरबारामध्ये त्यावेळी 6000 प्रजा बसली जात होती. त्यावेळी काही माईक स्पीकर काही साऊंड होतं का? नव्हतं ना. राजे ते बसून जे बोललं जात होतं दरबाराच्या कानाकोपऱ्यामध्ये पर्यंत आवाज जात होता. आजी असं आहे की दरबार पूर्णपणे शांत असला, कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलं, सिंपल मध्ये बोललं हॅलो आवाजामध्ये, तर चारी कोपऱ्यामध्ये आवाज येतो पा. तो आवाज आता आपण पाहणार आहात. सर्व ते शांतपणे आपण उभं राहूया. होय हो ताई, ताई 1 मिनिट फक्त सर्वांनी शांत राहा. मोबाईल फोटो वगैरे कोपऱ्यात जा, कोपऱ्यात जा, कोपऱ्यात जा पाटी. प्लीज बोलू नका. जय जय. चला आपण त्या गेट मध्ये जाऊया. तिथे वास्तुशास्त्र त्या गेट मध्ये माहिती वगैरे घेऊया. ये राज दरबार शिवाजी महाराज का. रायगढ़ जो आज हम आए हैं गाइस, वो उनकी राजधानी है थी. सो इट्स अ वेरी इम्पोर्टेंट प्लेस. उनके टाइम में बहुत इम्पोर्टेंट प्लेस हुआ करती है. आज आपण जिथे आहात ज्या गेट मध्ये, याला इतिहासामध्ये नगारखाना असं म्हटलेलं पहा. नगारखाना म्हटलं की या नगारखान्यावरती पूर्वी येथून रस्ता जाण्यासाठी आता बंद केलेला आहे, पण नगारखान्यावरती पूर्वी नगारे चौकडे सरी वाजल्या, किल्ल्याचे दरवाजे बंद होत होते पहा. समोर पाहिलं तर आज मेघडंबरी सिंहासन. सिंहासन हे आज आपण पंचधातूचं पाहतो पहा. हे सिंहासन पूर्वी सोन्याचं होतं पहा. शिवरायांचं सिंहासन हे सोन्याचं 32 मणाचं होतं. एक मन म्हटलं की 40 किलोचं 1280 किलोचं आपल्या राजांचं सिंहासन या किनावरती होतं. त्यांची मूर्ती, ही मूर्ती मात्र 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजीराजे आणि बसवण्यात आपल्या राजांची 600 किलोची आपल्या राजांची मूर्ती आहे. आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक येथे झाला होता, अजूनपर्यंत होतो का. पण या राज्याभिषेकाचं मी तुम्हाला एक वर्णन करतो. सर्वांनी पोस्टर पाहिले का? पोस्टर राज्याभिषेकाचं ते पोस्टर पाहिलं ना, दरबार आहे. त्या पोस्टर मध्ये हा दरबारामध्ये प्रजा पण आहे आणि प्रजेमध्ये इंग्रज पण आहे. आणि त्या इंग्रजाचं नाव काय होतं पहा. दिनांक 6 जून 1674 वार शनिवारी पहाटे राजे शनिवारी पहाटे उठून त्यांच्या राहत्या राजवाड्यामध्ये राजे स्नान करून राजे पोशाख घालून जेव्हा राजे होण्यासाठी दरबारामध्ये येणार, त्यावेळी देवदेवतांना विसरले नव्हते. राजे राजमार्गाने आई भवानी मातेला जातात. आई भवानी मातेचं, जगदीश्वराचं, शिरकाईचं दर्शन करून
जेव्हा राजे दरबारामध्ये प्रवेश करणार तेव्हा मात्र आपले राजे नगारखान्यामध्ये जातात. राजे नगारखान्यामध्ये येताच राजाने दरबार पाहिला. ती कल्पना एक विचार करा की त्यावेळी हा दरबार कसा वाटत असेल, कसा दिसत असेल, कसा सजवला असेल. जेव्हा राजे नगारखान्यामध्ये येताच राजाने समोर पाहिलं शिवरायांचं सिंहासन सोन्याने हिऱ्याने मोत्याने सजवलं होतं. सिंहासनाच्या उजव्या हाताला आऊ साहेब बसल्या होत्या, डाव्या हाताला मंत्रिमंडळ बसलं होतं, उजव्या हाताला आऊ साहेब राजांच्या राण्या काशीचे गागा भट्ट चिरंजीव राजे नगारखान्यामध्ये येताच राजाने दरबार पाहिला. दरबार पैठणी कपडाने मखमली पडद्यांमध्ये रेशमी पडद्यांमध्ये सजवला होता. शाहू साहेब अम्मास आमची माऊले ठोकतात. शाहू साहेब ज्या वीरांनी, ज्या पोरांनी, ज्या मावल्यांनी ज्याने हे नवी स्वराज्य केलं तो एकही मावला अम्मास या दरबारामध्ये पाहण्यात येत नाही. आऊ साहेब सिंहासनाची पहिली पायरी हिंदवी स्वराज्याची, आऊ साहेब सिंहासनाची दुसरी पायरी अहमद प्रतापराव गुजर, तिसरी पायरी मुरारबाजी, चौथी पायरी अधिलगीनं कोंढाण्याचं मगज माझ्या रायबाचं असं म्हणणारे माझे तानाजी म्हाळुसरे. राजे त्यावेळी अनेक वीरांची, अनेक मावल्यांची नावं घेत घेत लटलट रंगाने या सिंहासनावर उठतात. काशीचे गागा भट्ट राजांच्या अंगावरती सप्त नद्यांचा, सप्त सुंदरचा अभिषेक घालतात. राजांच्या अंगावरती 1000 मोहरा उभारण्यात येतात. राजांच्या हाती विष्णूची मूर्ती देण्यात येते. राजांच्या अंगावरती छत्र पकडण्यात येतं. व या दरबारामध्ये घोषणा होते, ती घोषणा करतो. पाठीमागे सर्वांनी जोरात आवाजामध्ये जे बोलायचं आहे. राजांच्या अंगावरती छत्र पकडण्यात आलं व दरबारामध्ये घोषणा झाली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. दरबारामध्ये घोषणा होऊ लागल्या. नगारखान्यावरती नगारे चौघडे सनई वाजू लागले. प्रत्येक गडकिल्ल्यांवरती तोफांची विचारे झाले की राजे राजे झाले, राज छत्रपती झाले. अशा प्रकारे आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक येथे झाला होता. अजूनपर्यंत या ठिकाणावरती होतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नगारखाना समोर आहे बाजारपेठ. लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट. पण बाजारपेठेची तुम्ही हाईट पाहिलीत ना, जमिनीपासून उंचावरती का आहे. त्यापूर्वी घोड्यावरती बसून घोड्याच्या साहाय्याने बाजार केला जात होता. हा रस्ता इथून स्टेट जगदीश्वरा जातो का. जगदीश्वर मंदिर तुम्हाला जायचं असेल तर अर्धा पाऊण तास येऊन जाऊन लागतो. ते जगदीश्वर मंदिर आज आपण येथून पाहिलं तर मंदिराचा आकार पहा, मस्जिद वाटते, मस्जिद वाटते. जरी मोघल लोक जरी या गडावर आले त्यांनी लांबून पाहिलं त्यांना वाटा बघते त्यांचं मस्जिदच आहे, मस्जिदच आहे. मंदिराची तोडफोड न करावी म्हणून मंदिराचा आकार मस्जिदच्या टाईपचा करण्यात आला. मंदिरासमोर जे पांढरं घुमटची आपल्या राजांची समाधी आहे आणि त्याच्या पाठीमागे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. हो, तिथे समाधी आहे आणि त्या पाठीमागे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. मंदिराच्या 2 नंबरच्या पायरीवरती एक नावाचा दगड आहे. ज्याने हा रायगड बांधला त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुरकर. हिरोजी इंदुरकरांना शिवरायांना विचारण्यात आलं की हिरोजी बोला तुम्हाला का हवंय. तर ते म्हणतात की राजे तुम्ही जगदीश्वर दर्शन करता येता जाता तुमच्या उजव्या पायाचा स्पर्श जगदीश्वराच्या पायरीवरती होईल. तिथे फक्त आम्हाच आमच्या नावाची पाठी बसवण्याची परवानगी द्या. ती पाठी तिथे आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. हिरोजी इंदुरकरांची पाठी त्या ठिकाणावरती आहे. तुम्हाला जायचं असेल तर इथून रस्ता जातो, येऊन जाऊन अर्धा तास लागतो. ये देखिएगा इस मार्केट प्लेस अभी भी काफ़ी अच्छी स्थिति में है. हमारे गाइड साहब तो यहाँ से निकल लिए पर अच्छा बताया. इट वाज गुड. ये मेरे पीछे देखिए दुकानें. तो अभी यहाँ से हम शिवाजी महाराज जिनको लास्ट जहाँ उनकी अस्थियाँ रखी गई थी समाधि स्थल देखने चलेंगे. और एक शंकर जी का मंदिर भी है, शिव जी का मंदिर भी है, वो भी देखेंगे वहीं पर. चलिए. गाइस हम आ गए मंदिर के पास. ये इंफॉर्मेशन शिवा टेम्पल.
जगदीश्वर मंदिर। सेवेचे धैर्य तत्पर हे हिरोजी इंदुरकर